पाहुयात बातम्या विस्तारानं। स्काय रूट एरोस्पेस या खाजगी कंपनीच्या विक्रम-1 या कक्षीय रॉकेटचं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी उड्डाण झालं। उड्डाणानंतर ते निश्चित वेळेत 450 किलोमीटर अंतरावरील आपल्या कक्षेत दाखल झाल्यामुळे भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। याशिवाय खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असलेला भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। विक्रम-1 ने अपनी उड़ान भरी, प्रथम चरण का प्रज्वलन प्रारंभ हो चुका है। विक्रम-1 ने प्रक्षेपण पथ को लांघकर आकाश को भेदने का निर्णय ले लिया है, एक ब्रह्मास्त्र की तरह। That's very true, Suyash and Akhil. I am awestruck at the sheer power that Stage 1 is producing. With this, we have two of our major prime mission objectives completed, which was successful ignition and safe tower clearance. भारतीय खाजगी कंपनीनं पूर्णपणे तयार केलेलं हे कक्षीय श्रेणीतलं रॉकेट भारतीय भूमीवरून प्रथमच अंतराळात झेपावलं। आगमन असं या मोहिमेचं नाव असून या रॉकेटमध्ये 3D प्रिंटेड इंजिन आणि सॉलिड बूस्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। सुमारे 350 किलोपर्यंतचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्याची क्षमता विक्रम-1 मध्ये असून 450 किलोमीटर उंचीवरील कक्षेत पोहोचणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी विक्रम-1च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल स्काय रूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे। भारताच्या अंतराळ प्रवासातला हा नवा अध्याय असून खाजगी अंतराळ क्षेत्राचं वाढतं सामर्थ्य, स्वदेशी नवोन्मेषामधली प्रगती आणि जागतिक अंतराळ शक्ती म्हणून भारताचा उदय यावर शिक्कामोर्तब होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। भारताच्या वेगानं विस्तार होणाऱ्या अंतराळ अर्थव्यवस्थेच्या अपार क्षमताही यामधून प्रतिबिंबित होत असल्याचं या संदेशात त्यांनी म्हटलं आहे। विक्रम-1च्या यशस्वी उड्डाणानंतर यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केलंय। भारताच्या अंतराळ प्रवासातला हा निर्णायक क्षण असून खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे नवकल्पनांना वेग मिळत असून नव्या कक्षा खुल्या होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। या यशामुळे अगणित युवकांना अधिक भव्य स्वप्न पाहण्यासाठी आणि नवोन्मेषासाठी प्रोत्साहन मिळेल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे। आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी। और मुझे ये सफलता के लिए तो आनंद होना था, लेकिन आप लोगों ने जिस कमिटमेंट के साथ मेहनत की और मैं जब आपके इन्फिनिटी कैंपस के उद्घाटन के लिए आपके साथ जुड़ा था, मेरे को मन करता था मैं पहुंचूं, लेकिन पहुंच नहीं पाया, लेकिन आपके साथ वीडियो से जुड़ा था। और आज भी मैं इस पूरे लॉन्चिंग कार्यक्रम को देख रहा था। कब से मेरा ध्यान जो गया, आपकी पूरी टीम 25-30 साल की दिखती है, ये मुझे और खुशी दे रही थी। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही भारताच्या अंतराळ प्रवासातला हा परिवर्तनकारक अध्याय असल्याचं म्हटलंय। विक्रम-1च्या प्रक्षेपणाला देशाच्या खाजगी अंतराळ क्षेत्रानं आपल्या वाढत्या तंत्रज्ञान उत्कृष्टतेचं, जागतिक स्पर्धात्मकतेचं आणि नवोन्मेषाचं दर्शन घडवलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही विक्रम-1च्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे।